मुंबईत मराठी-अमराठी वाद आधीच पेटलेला असताना आता या आगीत घालण्यात आलंय अजून एक मोठं इंधन. मुंबईत बिहार भवन उभारण्याचा निर्णय. 314 कोटींचा निधी, 30 मजली टोलेजंग इमारत आणि त्यावर मनसेचा थेट इशारा, बिहार भवन उभं राहू देणार नाही. हा विषय केवळ एका इमारतीपुरता मर्यादित नाही. हा प्रश्न आहे मराठी अस्मितेचा, मुंबईच्या ओळखीचा आणि राजकारणाच्या डावपेचांचा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी आपण पाहणार आहोत याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो. मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर मराठी-अमराठी वाद पुन्हा एकदा चर्चेत असतानाच मुंबईत बिहार भवन उभारण्याचा निर्णय समोर आला आहे. मुंबई पोर्ट परिसरात 5 स्टार हॉटेलसारख्या सुविधा असलेली तब्बल 30 मजली टोलेजंग इमारत उभारली जाणार आहे. या प्रकल्पासाठी बिहार सरकारने 314 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ही इमारत बिहारमधून मुंबईत येणाऱ्या राजकीय नेत्यांसाठी, सेलिब्रिटींसाठी आणि नागरिकांसाठी सुविधा देण्यासाठी उभारली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पण हा निर्णय जाहीर होताच महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद उफाळून आला आहे. खरा प्रश्न असा आहे की मुंबईत आधीच जागेचा तुटवडा असताना परप्रांतीय राज्याचं भवन का? मराठी माणसाच्या घरांचा प्रश्न सुटलेला नाही, मग इतर राज्यांसाठी इतका मोठा प्रकल्प का? मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर नेहमी आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनसेनं या मुद्द्यावरून सरकारवर थेट निशाणा साधला आहे. मनसेचं म्हणणं आहे की मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. इथे इतर राज्यांची सत्ता, इतर राज्यांची प्रतीकं उभी करणं म्हणजे मराठी माणसाच्या अस्तित्वावर घाला. या प्रकरणात सगळ्यात मोठी आणि चर्चेची बाब म्हणजे मनसेचा थेट इशारा. मनसेकडून स्पष्ट शब्दात सांगण्यात आलं आहे की बिहार भवन मुंबईत उभं राहू देणार नाही. हा इशारा केवळ वक्तव्य नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणात जे आधी घडलं आहे ते पाहता तो गंभीर मानला जात आहे. कारण मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर मनसे रस्त्यावर उतरायला मागेपुढे पाहत नाही, हे इतिहासानं अनेकदा दाखवून दिलं आहे. हा विषय केवळ मनसे विरुद्ध बिहार सरकार इतकाच सोपा नाही. इथे अनेक स्तरांवर राजकारण सुरू आहे. एकीकडे भाजपकडे सध्या मुंबईची सत्ता आहे. भाजपला परप्रांतीय मतदारांचा पाठिंबा हवा आहे. त्याचवेळी मराठी मतदाराही दुखावायचा नाही, ही मोठी कसरत आहे. दुसरीकडे मनसेसाठी हा मुद्दा राजकीय पुनरुज्जीवनाची मोठी संधी ठरू शकतो. मराठी मुद्दा पेटवून पुन्हा एकदा मुंबईत आपलं स्थान मजबूत करण्याचा हा प्रयत्न असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतायत. बिहार सरकारचं म्हणणं आहे की मुंबईत कामानिमित्त येणाऱ्या बिहारमधील नागरिकांसाठी तसेच राजकीय आणि प्रशासकीय कामांसाठी हे भवन आवश्यक आहे. दिल्लीमध्ये जसं अनेक राज्यांची भवनं आहेत, तसेच मुंबईतही असावं असा युक्तिवाद केला जात आहे. पण प्रश्न असा आहे की दिल्ली आणि मुंबईची परिस्थिती एकसारखी आहे का? जर हा प्रकल्प पुढे गेला आणि मनसेनं आपली भूमिका अधिक आक्रमक केली तर मुंबईत मोठा रस्त्यावरचा संघर्ष पाहायला मिळू शकतो. याचा थेट परिणाम आगामी महापालिका निवडणुकीवर होऊ शकतो. मराठी विरुद्ध अमराठी असा वाद पेटल्यास राजकारणाची दिशा पूर्णपणे बदलू शकते. पुढील काही दिवसात सरकार या प्रकल्पावर काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. प्रकल्पाला स्थगिती मिळते का, की सरकार मनसेच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून पुढे जाते? एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की हा वाद आता थांबणार नाही. मुंबईच्या राजकारणात हा मुद्दा पुन्हा एकदा मराठी अस्मितेला केंद्रस्थानी आणणार आहे. एकूण काय, तर मुंबईत बिहार भवन उभारणीचा प्रश्न हा केवळ विकासाचा नाही, तो आहे ओळखीचा, अस्मितेचा आणि सत्तेचा. मुंबई कोणाची, मराठी माणसाची की सगळ्यांची? हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तुमच्या मते मुंबईत बिहार भवन उभारणं योग्य आहे का, की मराठी अस्मितेवर हा अन्याय आहे? कमेंटमध्ये तुमचं स्पष्ट मत नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सखोल मराठी पॉलिटिकल ॲनालिसिससाठी चॅनल सबस्क्राईब करा.